सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व। तर आय होप तुम्ही एकदम मजेत असणार। तर मी इथे सकाळी केस धुतलेली आहेत आणि आता इथे केसांना सुकवते मी आता इथे। आम्हाला जायचं आहे इव्हिनिंगला बाहेर। सो मम्मीला पण एकदम फ्रेश वाटेल आणि माइंड फ्रेश होईल मम्मीचं, त्यामुळे आम्ही इव्हिनिंगला बाहेर जाणार आहोत। आम्ही काय काय मज्जा करणार आहोत बाहेर इव्हिनिंगला गेल्यानंतर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच। ओके, सो आता आम्ही तयारी करतो पटापट। पहिले केस सुकवून घेतो आणि त्याच्यानंतर तयारी करू आणि मग इव्हिनिंगला बाहेर जाऊ। सो आज खूप धमाल येणार आहे। हो आले। मम्मीला जरा डॉक्टरकडे नेणार आहोत चेकअपला एकदा परत। तर त्याच्यानंतरची मग धमाल तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये। ओके, सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका, तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप मजा येईल। ओके, सो लेट्स गो। तर गाईज आम्ही डॉक्टरकडे गेलो, मम्मीचे चेकअप वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता डायरेक्ट हॉटेलला आलो आहोत। आणि इथे स्टार्टरपैकी मंचाव सूप आणि डिनरमध्ये आम्ही व्हेज भाजी, तांदळाची भाकरी, फ्राय पापड आणि लोणचे ऑर्डर केलेले आहे। आता आम्ही जेवून घेतो पटकन, मग तुमच्याशी मी बोलते। कसं आहे आईस्क्रीम? आता गाईज मी खाऊन बघते आईस्क्रीम, मला दे। You very chalak bro. बहुत chalak bro, chalak. वाह, क्या एक्टिंग कर रहा है। गाईज आम्ही पोटभर जेवलेलो आहोत आणि आता इथे आईस्क्रीम खातोय। तर गाईज आम्ही चाललेलो आहोत बीचवर। आमचे जेवण वगैरे झालेले आहेत, आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर आणि गणपती डेकोरेशनचं साहित्य तुम्हाला दाखवलं। आमच्याकडे तयारी सुरू झालेली आहे आणि हॉटेलला चाललेलो, त्या हॉटेलच्या बाजूलाच हे गणपती डेकोरेशनचं साहित्य हे आहे। सो तुम्ही पाहू शकता मी हॉस्पिटलला आलेलो मम्मीचं चेकअप करायला, एक्सरे वगैरे काढले, इंजेक्शन वगैरे घेतलं, गोळ्या संपलेल्या तर गोळ्या घेतल्या आणि म्हटलं लेट पण झालेला। सो दीदी कधी जेवण बनवेल
फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा। यार तू कुछ दीदी कधी जेवण बनवेल तर ती बोलली आपण हॉटेललाच जाऊ. सो हॉटेलला आलेलो आणि आम्ही जिथे जेवलो ना तिथेच बाजूला गणपती डेकोरेशनचं वगैरे साहित्य तिथे मिळतं. आम्ही पोटभर जेवलेलो आहोत आणि आता घरी जाऊ डायरेक्ट, नाहीतर मग बघू बीचवर जायचं का. हिने आईस्क्रीम घेतलेला आहे जेवल्यानंतर खायला स्वीट्स म्हणून, आणि आम्ही एक कप घेतलेला आहे आईस्क्रीमचा. इथे हे मोबाईल धरून फ्लॅश लाईट का पडते कारण की अगं चार्जिंग संपली का, त्यामुळे हे नाही येतं फ्लॅश लाईट त्या बॅक कॅमेराचा, त्यामुळे मला असं मोबाईलची लाईट धरून मग हे करावं लागते. आणि बघा हे आहे इथे आईस्क्रीम खाते. वाव, मला पण दे हे घे पकड. हे मॉल मी पण खाते आईस्क्रीम. एक नंबर आहे याची टेस्ट कळाली एक नंबर आहे. फालुदा रॉयल फालुदा ना. ओ माय गॉड, बरोबर सेम रॉयल फालुदा सारखी लागते. मला ते आवडलं. इट्स माय फेवरेट. फालुदा इज माय फेवरेट. खूप छान टेस्ट आहे. इट्स अमेझिंग टेस्ट. वाव, इतकं भारी आहे ना गाईस. मला माहिती नव्हतं याचं पण फ्लेवरचं आईस्क्रीम भेटतं ना ग. फालुदा फ्लेवरचं असतंच. हे रोज आईस्क्रीम आहे पण खरंच टेस्ट म्हणजे सगळ्याच फ्लेवरचं असतं ना आईस्क्रीम. चिकूचं, कच्ची कैरी आईस्क्रीम आहे ना, डिफरंट टाइप्स ऑफ आईस्क्रीम. त्याच्यात आतमध्ये काय लागतं तोंडामध्ये असं हे बारीक टुटी फुटी पण आहे. तर आता मी आईस्क्रीम खाऊन घेते पटकन, नाहीतर मग मेल्ट होऊन चाललेला आहे. येस, हे बघा असं आहे ते. ओ माय गॉड, खाऊन घे. आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. मम्मी पाहिजे पप्पा तुम्हाला? नको मला. आहे डब्बी. या डब्बीमध्ये काय बडीशोप वगैरे ठेवायला. काय ते इंडियन्स प्रशंसा अनुशासन पारंपरिक रूढी परंपरा नाही ग. अरे वा, बघा ना, गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे. गणपतीच्या सणामुळे सगळीकडे कसे दुकानं लायटिंगने आणि फुलांनी सजवलेले आहे आणि भरलेले सुद्धा आहे. जेव्हा सगळे सण जवळजवळ येतात ना तेव्हा खरंच खूप आनंददायी वातावरण असते. तर गणपती बाप्पाची आगमनाची तयारी सर्वांची नक्कीच झाली असणार. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे डॉमिनोजचा पिझ्झा एक नंबर भेटतो. आपण आलेले, आम्ही भरपूर वेळा खाल्लेला. सिस्टर आलेली तेव्हा खाल्ले. येस, इकडे दाखव फ्लॅश पाड जरा. देन आम्ही नंतर बिग सिस्टर आलेली अमृता दीदी, तेव्हा आम्ही खाल्लेला तिघींनी मिळून आणि मजा आलेली भरपूर. 500 रुपयाचा एक. पण आता काहीतरी ऑफर चालू होती पाचच्या महिन्यात, काहीतरी 99 रुपीजला एक चीजी पिझ्झा. डीमार्टला गेलेलो ना पनवेलच्या तिथे कॉर्नरला जे डीमार्ट आहे ना तिथे गेलेलो, तेव्हा तिथे आम्ही 99 रुपीजमध्ये चीज पिझ्झा खाल्लेला. एक नंबर. पण आता चीज पिझ्झा नाही, पण आता चीज आईस्क्रीम, आय मीन मिल्क आईस्क्रीम होत आलेलं आहे. हा, हे बघा, पण फायनली फिनिश झालेला आहे. फिनिश होत आहे. मम्मीची मोबाईलची चार्जिंग पण भरपूर लो झालेली आहे. 15च्या बिलो आलेली आहे. तर काय, आम्ही बीचवर आलेलो आहोत. आम्ही घरी जाणार होतो. आम्ही पप्पांना सांगितलं की बीचवर जाऊ प्लीज, आपण एक राऊंड मारू. सो आता बीचवर आलेलो आहोत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.